हॅलो प्रिय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही आनंदी आणि स्वस्त असाल. तर बघा मैत्रिणींनो, माझे शायनी आणि छान केस किती छान झालेत बघा. तर ही कमाल आहे इंडिगो पावडर आणि हिनाची. तुम्ही बघू शकता इथे माझे केस पहिल्यापेक्षा दाट पण झालेले आहेत आणि शायनिंग पण आलेली आहे त्यांना. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कसं काय अप्लाय केलं हिना आणि इंडिगो पावडर हे तुम्हाला पूर्ण दाखवेल. तर हे बघा, माझे केस फार पूर्वीपासूनच पांढरं होण्याचा प्रॉब्लेम आहे आणि ते गळत पण खूप होते. म्हणून मी मागे केमिकल डाय वापरली, तर त्यामुळे ते जास्तच गळू लागले आणि खास पण येऊ लागली. तर मी आता पूर्णपणे केमिकल सोडून फक्त नॅचरल याच्यावरच भर देणार आहे. तर हे सेकंड टाईम हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलंच की मी कसं काय आपलं हे केलं, त्यात मी इतकं डिटेल दाखवलं नव्हतं. त्यामुळे या व्हिडिओत हे बघा, मी मेहंदी लावल्यानंतर माझे पांढरे केस असे तांबडे दिसू लागले. तुम्ही बघू शकता तिथे खूपच तांबडे झालेले आहेत. त्यानंतर मी त्यावर इंडिगो पावडर अप्लाय करणार आहे आज. आणि इंडिगो पावडर साध्या पाण्याने वॉश करून त्याला तेल लावून आणि मग शॅम्पूने 2 दिवसानंतर शॅम्पूने वॉश केल्यानंतर जो स्टार्टिंगला व्हिडिओ होता तो आलेला आहे. तर इथे माझी इंडिगो पावडर लावून झालेली आहे केसांना. तर अशा पद्धतीने मी लावलेलं आहे. पुढे जास्त पांढरे असल्यामुळे पुढे जास्त केलं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा रीतीने मी पूर्ण केसांना इंडिगो पावडर अप्लाय केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात. आणि त्यानंतर केसांना प्लॅस्टिकची कॅप लावायला विसरू नका, कारण ती जर लावली नाही तर जी आपण इंडिगो पावडर लावतो ती ड्राय होते, खूप कडक होते आणि ते धुवायला खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे केस तुटू पण शकतात. त्यामुळे तुम्ही इथे एक प्लॅस्टिकची पिशवी लावा, नाहीतर शॉवर कॅप लावा, त्यामुळे ते तसेच राहते. तर 2 तासांनी केस धुतल्यानंतर हे बघा, केस किती छान शायनी झालेत. थोडे डार्क ब्लॅक कलर आलेला आहे त्यांना. पुढचे काही केस नाही रंगले. कदाचित मला जास्त अप्लाय करायला लागेल, पण बघूया. पण केमिकलपेक्षा तर नक्कीच चांगलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात माझे केस किती छान दिसत आहेत. तर मी तर तुम्हाला हाच सल्ला देईन की तुम्ही केमिकल वापरण्यापेक्षा इंडिगो पावडर वापरा आणि हिना वापरा. हिनाचे तर खूप फायदे आहेत मैत्रिणींना. त्याचबरोबर तुम्ही आतून आवळा खात जा, रोज कोरफड खात जा. त्यामुळे केस गळणे पण कमी होते आणि केसांना पण ग्लो येतो. आणि पाणी भरपूर पीत जा. तर ठीक आहे, हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला जरूर सांगा. आणि जास्तीत जास्त नॅचरल प्रोडक्टच वापरण्याचा प्रयत्न करा मैत्रिणींनो. ओके बाय. तर